नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजच्या भागाचा आपण थोडक्यात रिव्ह्यू बघूयात। ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की सुमनला एका खोलीत बंद करून ठेवलेलं असतं। त्याच वेळी सायली आणि अर्जुन त्या खोलीपर्यंत पोहोचतात। अर्जुन जोरात लाथ मारून दार उघडतो आणि आज सुमनला पाहून दोघांनाही धक्काच बसतो। सुमनला त्यांना पाहतात अक्षरशः कोसळून रडू लागते। इतके दिवस भीती बांधून ठेवलेली सुमन आज पहिल्यांदा मोकळी झालेली असते। सायली तिला घट्ट मिठी मारते, शांत करते। सुमनला खुर्चीवर बसून पाणी दिलं जातं। तिच्या हातापायांवरच्या दोऱ्या सोडल्या जातात। थोडी सावरल्यानंतर सुमन रडत रडत सगळं सांगायला सुरुवात करते। ती स्पष्टपणे सांगते की नागराजने तिला सगळे इथे आणून ठेवले आणि महिपतला इथे बांधून ठेवलं होतं। हे ऐकून सायली आणि अर्जुन हादरून जातात। सुमन सांगते की नागराजचा खरा चेहरा तिला उशिरा कळला। स्वतःच्या फायद्यासाठी तो कोणालाही संपवू शकतो, अगदी स्वतःच्या भावालाही। सुमनने त्यांच्या आणि महिपतचा संबंध उघड केला। आता म्हणूनच तिला बंदी बनवण्यात आलं होतं। ती कोर्टात साक्ष द्यायलाही तयार होते असल्याचं ठामपणे ती स्पष्टपणे बोलून दाखवते। दुसरीकडे घरात सगळेजण अस्वस्थ असतात। सायली आणि अर्जुन कुठे गेले आहेत, फोन का लागत नाही याची सगळ्यांना चिंता वाटू लागते। प्रिया, रविराज, प्रताप सगळे स्टेशनमध्ये असतात। नागराज मात्र बाहेरून फोन करत असतो, पण त्याची माणसं बेशुद्ध असल्यामुळे कॉल लागत नाही। सायली आणि अर्जुन परिस्थिती समजून घेत प्लॅन करतात। थेट नागराजला आरोप पुराव्या नसल्यामुळे ते ठरवतात की सगळा संशय महिपतवर टाकायचा, जेणेकरून सुमन सुरक्षित राहील। नागराज धोक्याची चाहूल लागू नये यामागचा उद्देश असतो। नागराजला कुठल्याही धोक्याची चाहूल लागू नये हा त्यामागचा उद्देश असतो। थोड्याच वेळात सायली, अर्जुन आणि सुमन घरी पोहोचतात। सुमनला पाहून सगळ्यांना आनंदाचा धक्का बसतो। प्रतिमा, पूर्णा, आजी सगळेच भावुक होतात। देवाचे आभार मानायचं ठरवलं जातं आणि सुमनला प्रश्न विचारून सगळेजण वैताग देतात। सगळेजण तिला भांडावून सोडतात। नागराज मात्र आतून घाबरले असतो। सुमन काही बोलून बसेल या भीतीने तो तिच्याजवळ येऊन खोटं प्रेम दाखवतो, रडण्याचं नाटक करतो। पण प्रिया हे सगळं बघून मनातल्या मनात संशय घेते। सायली सगळ्यांसमोर स्पष्ट करते की या सगळ्या मागे नागराज नाही तर महिपतचा खरा गुन्हेगार आहे। सुमनचा अपहरणाचा त्यानेच केलं असल्याचं सांगितलं जातं। हे ऐकून सगळेच जण चकित होतात आणि नागराज सुटल्यासारखं स्वतःचा सुटकेचा श्वास घेतो। पण शेवटी अर्जुन नागराजला अलगद जाळ्यात ओढतो। तो सुमनला एक व्हिडिओ दाखवून प्रश्न विचारतो, हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये कसा काय आला? नागराज गोंधळून जातो। अर्जुनच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो, कारण खरा सूत्रधार त्याला माहिती असतो। आता फक्त पुराव्यांचीच गरज असते। हे सगळं आता आजच्या एपिसोडमध्ये घडलेलं आहे। नेमकी आता पुढे काय घडणार आहे? पुढच्या भागात नागराज अडकणार का? सुमन सत्य सांगणार का? महिपतचं सत्य बाहेर येणार का? नागराजला कसं अडकवलं जाणार हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। थँक्यू, बाय।